हाय यार. मिस्टर प्रणित, आज पण लेट झालात आपण. अगं हे घ्यायला थांबलो होतो. ते पण मी सांगितलं म्हणून ना. आणि 52 मिनिटं लेट झालात आपण. अगं मी वेळेतच निघालो होतो. अच्छा. ऐक ना, मी काय सांगतोय, खरंच वेळेत निघालो होतो मी. अगं काय झालं, मी घराच्या बाहेर पडलो, लिफ्टचं बटन दाबणार, तेवढ्यात आई ओरडली दळण घेऊन ये. मग आता काय करणार? मग मी दळणाचा डबा घेतला, गिरणीमध्ये गेलो, काकांनी दळण करून दिलं. काका म्हणाले 72 रुपये झाले. 72 रुपये झाले म्हटल्यानंतर मी म्हटलं काका UPI. काका म्हणाले नाही, कॅश. माझ्याकडे 50 आणि 500ची नोट होती. काकांना 500ची नोट दिली. काका म्हणाले सुट्टे पैसे दे. तो सुट्टे पैसे कुठून आणणार? मग मी काय म्हटलं, मी परत घरी गेलो, बाबांकडून 22 रुपये घेतले. 22? 72 झाले होते ना. सांगतोय ना, ऐक ना, माझ्याकडे 50 ऑलरेडी होते. तू लिंक तोडू नकोस. हा. कंटिन्यू. हा, तर काय केलं, पैसे दिले, दळणाचा डबा घेतला. दळणाचा डबा घेतला, घरी जाऊन आईला दिला. आई म्हणाली थँक्यू रे माझ्या सोन्या. आणि मग घड्याळात पाहिलं, घड्याळात लेट झाला होता. मग पटकन निघालो, पळत 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 बस स्टॉपवर आलो. बस स्टॉपवर आल्यानंतर बसच्या लाईन मध्ये उभं राहिलो. तेवढ्यात माझं पाकिट मारलं तो कोणीतरी. पण माझ्या लगेच लक्षात आलं, मी त्याच्या मागे पळालो, त्याला पकडलं, ठेवून दिले. तेवढ्यात त्याचा तोल गेला, तो शेजारच्या ॲक्वेरियमवर पडला. ॲक्वेरियम फुटला, सगळे मासे असे खाली जमिनीवर पडले ग. पण मी सगळे मासे वाचवले. काळा, निळा, हिरवा, पिवळा, सगळे. चोर गेला माझं पाकिट घेऊन, पण मी मासे वाचवले. हार्ड. अजिबात पटणार नाहीये तिला हे. पटेल ग, IQ कमी आहे तिचा. ती म्हणेल पाकिट चोरीला गेलं, मग हे चॉकलेट कुठून आलं? हे तू म्हणशील, ती नाही म्हणणार. ती नाही एवढी स्मार्ट. मग कशाला राहतोस तिच्या सोबत? माझ्या स्मार्टनेसच्या आवाक्यात तीच येते. म्हणजे आता मला सांग, तुझ्यासारखी गोड स्मार्ट मुलगी मला थोडेच हो म्हणणार आहे? हे तूच ठरवणार? आणि विचारलंस तुला तर तू हो म्हणणार आहेस? आणि हे हाय, दे ना. थँक्यू, बाय. एकदा विचारून तर बघ.